नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आले बाजाराविषयी चर्चा करणार आहे. त्याच्यानंतर जे चालू भाव आहे, त्या चालू भावाविषयी पण आपण सविस्तर चर्चा करणार आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये पुढे काय होऊ शकतं, बाजारभाव वाढतील का आणखीन कमी होतील, याविषयी पण सविस्तर चर्चा करणार आहे. आता जे सध्या प्लॉट देते ते नेमके कोणते शेतकरी प्लॉट देत आहेत, त्याविषयी पण आपण भरपूर चर्चा चर्चा करणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आलेमध्ये मक्का लागवड केलेली आहे, किंवा दुसरं कोणतेही पीक घेतलेलं आहे आणि आता जर ते प्लॉट देण्याचा विचार करताय, तर त्या शेतकऱ्यांसाठी पण खूप महत्त्वाची गोष्ट आपण सांगणार आहे. कारण की जे आता आपण हे शेतकऱ्यांनी प्लॉट दिला, त्यांनी ते आपल्याला सांगितली, त्यांची चूक झाली होती. ती चूक जर तुम्ही नाही केली, तर तुमचा पण त्याच्यामध्ये खूप फायदा होऊ शकतो. तर ह्या सर्व गोष्टीवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही मालाची क्वालिटी बघू शकता, की खूप असं सुपर माल निघतोय या शेतकऱ्यांचा. त्यांची 2 एकर आले लागवड होती. त्याच्यामध्ये 1 एकर आले लागवड जवळपास 95% सडलेलं होतं. त्याच्यामध्ये लेबरने जेव्हा माल काढायला गेले, तर जवळपास 1.5 ते 2 क्विंटल माल निघालेला आहे फक्त. आणि आता जो दुसरा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये पण 50% प्लॉट हा सडलेला आहे आणि 50% प्लॉट हा चांगला सुपर क्वालिटीचा माल निघतोय. तुमच्या समोर तुम्ही बघताय. तर माल हा ज्यावेळेस त्यांनी आले लागवड केली, त्यावेळेस एक पहिला बेसल डोस दिला होता आणि त्याच्यानंतर एक बेसल डोस सेकंड डोस दिला होता. तर त्याच्यानंतर त्यांनी कोणत्याही खताचं नियोजन केलं नाही प्लॉटला. कारण की त्याच्यानंतर प्लॉटला सड लागली होती, भरपूर प्रमाणात पाऊस झाला होता. तर त्यांचं म्हणणं होतं की मी याच्यानंतर कोणतंच खत दिलं नाही, तरी पण मला आलीची क्वालिटी जर बघू शकता तुम्ही, एकदम जो चांगला राहिलेला प्लॉट आहे, त्याच्यातून सुपर क्वालिटीचा असा माल त्यांचा सध्या निघतोय. तर जर आपण बाजारभाव जर बघितले आणि आताची सध्याची कंडिशन जर बघितली, तर आपण शेतकऱ्यांना मी सांगत होतो, कारण की ज्या वर्षीचा आपल्याकडे पूर्ण डाटा होता, की यावर्षी किती लागवड झालेली आहे अद्रक, किती टक्के क्षेत्र वाढ झालेली आहे, किती. कारण की जे आपण मागच्या वर्षीचं शेतकऱ्यांचे बेणे घेण्याचं जे प्रमाण बघितलं होतं, मागच्या वर्षी जो माल विकला होता शेवटी हे शेतकऱ्यांच्या कोणाच्या ध्यानात पण नसेल किंवा कोणाच्या असेल पण, तर तो पूर्ण माल हा बेण्यावरती विकला होता. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं. आणि तो पण कुठे विकला होता, की जो प्रॉपर जे संपर्कातले शेतकरी आहे, त्यांनीच तो माल स्वतः त्यांच्या संपर्कात थ्रू हा बेण्याला विकला होता. तर हे शेतकऱ्यांच्या ध्यानात राहत नाही गोष्टी, की आपण नेमकं काय केलं होतं. पण हा जो लागवड आहे, ह्या आपल्याच जवळपासच्या शेतकऱ्यांची वाढलेली होती. हा एक महत्त्वाचा पॉइंट होता त्याच्यामध्ये. कारण की कोणत्याही पिकाचं जर क्षेत्र वाढलं, तर क्षेत्र वाढल्यानंतर त्याचं उत्पन्न वाढणार. उत्पन्न वाढल्यानंतर हमखास आहे की त्याचा भाव हा कुठेतरी कमी होणार किंवा भाव पडणार. ते तर कोणत्याही याच्यामध्ये होणार आहे. कोणतं पीक, आपलं शेतीचा मालाचा भाव असो किंवा दुसऱ्या कंपनीचं प्रोडक्शनचं असो किंवा कोणतेही क्षेत्रामध्ये असो. ज्या गोष्टीची जर समजा उत्पादकता वाढली, तर त्याचे भाव नक्कीच कमी होणार आहे. आपल्याला साधं सोपं गणित लक्षात घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये परत जो या शेतकऱ्यांचे जो माल देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यांनी बघितलं होतं की आता जे बाजारभाव आहे, हे दिवसेंदिवस कमीच होते. कमी होत असल्यामुळे त्यांनी जो आता फास्ट निर्णय घेतला, तो चांगला निर्णय घेतलेला. कारण की त्यांच्या प्लॉटची कंडिशन बघता, हा प्लॉट नंतर व्यापारी घेतील, हे त्यांना शाश्वती नसल्यामुळं त्यांनी व्यापाऱ्यांना हा माल दिलेला आहे. तर असे अजून जवळपास 2-4 शेतकऱ्यांनी आपण हे प्लॉटचे दाखवले होते. त्याच्यामध्ये हा प्लॉटला पहिली सुरुवात काढणी झालेली आहे. अजून 2-3 शेतकरी त्यांचे प्लॉट पण काढणीला लेबर येणारच आहे 1-2 दिवसामध्ये. तर आपण पहिल्यापासूनच शेतकऱ्यांना सांगत होतो, की यावर्षी जो खर्च करायचा आहे आपल्याला आले पिकाला, तो 3 ते ₹3,500 क्विंटलच्या प्रति क्विंटलच्या हिशोबाने आपल्याला करायचा आहे. म्हणजे आपल्या मालाला जर ₹3,000-3,500 क्विंटल भाव असला, त्या हिशोबाने आपल्याला खर्च करायचा आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी ह्या हिशोबाने जर खर्च केला, तर ते शेतकरी आज निवांत शेतकरी मित्रांनो. कारण की ते शेवटी खर्चाचं गणित मांडणं हे खूप अवघड झालेलं आहे. आता भरपूर शेतकऱ्यांचं मी भरपूर मार्केटमध्ये व्हिजिट झालेलं आहे, बघितलेलं आहे आणि चर्चा पण केलेली आहे. जवळपास म्हणजे 20-20 गुंठे प्लॉटला ₹1-1 लाख रुपये खर्च झालेला आहे. त्याच्यामध्ये 1 एकर जर प्लॉट असेल, तर जवळपास 1-1 दीड-दीड लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि आजचं जर गणित बघता, ते गणित पूर्ण मायनसमध्ये, ते पूर्ण आकडे खाल्लेले आहे, जे तोट्यात आलेले आहे. तर हे सर्व गोष्टीमुळं काय झालेलं आहे, की थोडं शेतकऱ्यामध्ये नाराजी पसरलेली. पण जर आपण हेच थोडं चांगला अभ्यास करून जर याची खर्च केला असता, तर थोडं ठीक आहे, की आज भाव कमी झालेले आहे. पण ज्यावेळेस आपण पूर्ण डाटाशिवाय काम करतो किंवा आपल्याकडे पूर्ण चांगली माहिती असते, त्यावेळेस आपल्याला या गोष्टीचा खूप फायदा होतो. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे कोणतंही काम करण्याआधी त्याची जर तुम्ही एक साधं एक 1 घंटापासून जरी थोडी व्यवस्थित अभ्यास केला, की यावर्षी क्षेत्र कसं आहे, काय आहे, किती टक्के लागवड वाढलेली आहे, आले बाजारभाव काय राहू शकतात, तर मग आपल्याला कोणत्या हिशोबाने काम करायचं आहे.
याचा जर तुम्ही थोडा सविस्तर आढावा केला तर तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतो. तर त्यांचं जवळपास आता हा जो आले बाजार भावाविषयी येऊ आपण. तर जो चांगला सुपर क्वालिटीचा माल आहे हा ₹2150 यांनी दिलेला होता. कारण की माल हा पाहिजे तेवढा निघणार नव्हता. त्यामुळं थोडं ₹2150 हा सुपर क्वालिटीचा माल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो खराब माल निघालेला आहे, हा खराब माल ₹600 प्रति क्विंटलनं ह्या हिशोबाने शेतकऱ्यांनी दिलेला आहे. तर याच्यामध्ये मक्कातून बाहेर काढणं चालू आहे हा माल. पूर्ण जे आता मक्का लागवड केलेली आहे, तुम्ही याच्यात बघू शकता की मक्काचं पण खूप नुकसान होतं. तर त्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं की मक्काचं नुकसान होतंय माझ्या. कारण की जो मक्का आहे, आता हा मक्का ज्यावेळेस त्यांनी लागवड केला, त्यावेळेस बेड पूर्ण मिळालेले होते आणि त्यांनी त्यावेळेस लागवड केला. तर या मक्कामध्ये एक प्रॉब्लेम झाला होता की जो मक्काचा दांडा असतो, तो खूप बारीक पडलेला होता. बारीक पडल्यामुळं आता जर त्या दांड्याला कणीस लागलेलं आहे मोठं आणि दांडा झालेला आहे बारीक. पण त्या दांड्याला जर थोडा धक्का पण लागला मक्याच्या, तर तो खाली पडतोय. तर याचं जर असं जर कंटिन्यूअस चाललं, तर जवळपास यांना मक्कामध्ये पण 3-4 क्विंटलपर्यंत तोटा होऊ शकतो. कारण की जर मक्का खाली पडला तर कणीस बनण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. कणसाचा दाणा भरण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. चांगल्या क्वालिटीचा माल निघण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे पण थोडं नुकसान होतंय. पण आता हे जे बाकीचे शेतकरी आहे, यांनी थोडं, कारण की काय होतं की आपण एकदम निर्णय घेतो आणि निर्णय घेतल्यानंतर मग आपल्याला काही गोष्टीचा पस्तावा येतो. तर यासाठी भरपूर शेतकऱ्यांना आपण आधीच जर त्यांनी बघितलं, तर त्यांना खूप पिक्चर क्लिअर होऊ शकतो. नेमकं आपल्याला काय करायचं, काय नाही, आपण किती दिवस थांबू शकतो. जर तुमचा मक्का होल्डेतून पुढे गेलेला असेल, तर तुम्ही नक्की देऊ शकता. तर तुम्ही बघू शकता की दांड्याची क्वालिटी किती बारीक दांडा बनलेला. हा जर दांड्याला मोठा कणीस लागलेला आणि याला धक्का जरी लागला, तर तो दांडा लगेच खाली मोडून पडतोय. तर असं त्यांचं जवळपास आम्ही पूर्ण बघितलं, तर तुम्ही बघू शकता की खूप मोडतोड झालेली आहे मक्यामध्ये पण. आणि मोडतोड झाल्यामुळं प्रॉब्लेम मक्यामध्ये शेतकऱ्यांना येऊ शकतो. त्यांचं थोडंफार त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं. त्यांना लक्षात घ्यायचंय. आणि अजून एक, ज्या शेतकऱ्यांकडे चांगले प्लॉट आहे, जे आता हा जो मुद्दा आहे, हा ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटला सड लागलेली नाही, ज्या शेतकऱ्यांना न सड लागलेली प्लॉट आहे, त्या शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे की आपल्याला की तुम्ही मार्चपर्यंत थोडा अ, वेळ थांबू शकता. तुमचं जर अ, माल तुम्हाला देणं असेल, तर तुम्ही बेण्यासाठी हा माल देऊ शकता. आता ह्या शेतकऱ्यांचा बघा, यांच्याकडे बेण्यासाठी माल राहिलेला नाही. यांनी पूर्ण जो सड लागला होता, पूर्ण माल देऊन टाकलेला आहे. तर असे भरपूर शेतकरी मित्रांनो, कारण की यांना नवीन बेणं खरेदी केल्याशिवाय पर्याय नाही. कारण की हे लावणार, अद्रक तर लावणारच आहे, हे फिक्स आहे त्यांचं. पण यांना नवीन बेणं खरेदी केल्याशिवाय पर्याय नाही. तर असे भरपूर शेतकरी माझ्या जे संपर्कात, ते नवीन बेणं पर्चेस करूनच हे वर्षी अद्रक लावणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे चांगला प्लॉट आहे, त्यांनी त्या प्लॉटचं पूर्ण जे पुढचे राहिलेले डोस वगैरे असेल, किंवा त्यांनी 0050 जर दिले असेल, तर पोटॅशियम सोनाट घेऊ शकतात. हे जे बाकीचे राहिलेले ग्रेड आहे, हे ग्रेडची पूर्ण पूर्तता करू शकतात. कारण की त्यांना नक्की बाजारभाव ज्या वेळेस राहतील बेण्याचे, त्याच्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. कारण की बेण्यासाठी थोडी डिमांड वाढू शकते आणि बेण्यासाठी डिमांड वाढल्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडे चांगले प्लॉट आहे, ते शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. कारण की आता जे प्लॉट राहिलेले देण्यासाठी, ते जे चांगले प्लॉटचंच डिमांड राहणार.